तुझा मुंडका मी गळ्यात धारण करतो. पार्वती म्हणते का हो, माझा नाश झाला आणि तुमचा? शंकर म्हणतात माझा नाश झाला नाही याचं कारण मी भागवताचा आश्रय घेतला आहे. भागवत रूपी अमृताचं पान मी केलेलं आहे, म्हणून मला मरणाची भीती नाही आहे असं शंकरांनी सांगितलं आहे. भागवताचं वर्णन काय आहे पहा. याचं वर्णन असं केलं आहे, स्कंद पुराणामध्ये भागवताचं वर्णन आहे. स्कंद पुराणामध्ये भागवताच्या वर्णनाचा एक श्लोक आहे. काय म्हणतात भागवत कसं आहे, तर निगम कल्प रास गलितम फलम शुकमुखाद मृतदावम संयुतम पिवत भागवतम रसमालया मुहुरहो रसिका भुवि भावुका. कसं आहे हो भागवत. निगम कल्प रास गलितम फलम. आपले जे 4 वेद आहेत ना, आपले 4 वेद आहेत. एक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे आपले 4 वेद आहेत. ह्या 4ही वेदांमधलं सगळं सार तयार केलेलं आहे व्यास महर्षींनी. आणि ते सार वेद समजायला कठीण आहेत. वेद सहजासहजी समजत नाहीत. म्हणून वेद समजायला कठीण, म्हणून सर्वसामान्य समाजाला वेद समजावे म्हणून वेदांमधलं ज्ञान व्यास महर्षींनी एकत्रित केलं, ते भागवतामध्ये टाकलेलं आहे. म्हणून निगम कल्प रास गलितम फलम, सर्व वेदांचं ज्ञान एकत्रित केलं आहे. शिवाय ते ज्ञान एकत्रित करून ते कुठे ठेवलं आहे हो, तर कल्पतरूच्या वृक्षाखाली ठेवलं आहे. कल्पतरू म्हणजे काय असतं, अशी एक ती पद्धत आहे. एक कल्पवृक्षाखाली बसलं की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. असं त्याचं वर्णन आहे कल्पवृक्षाचं, की आपण त्या कल्पवृक्षाच्या खाली बसलं, मनामध्ये इच्छा धरली, ती इच्छा पूर्ण होणार. तर तसं हे भागवत कल्पतरू आहे. या भागवताच्या जवळ येण्याने, याचं श्रवण करण्याने जी इच्छा तुम्ही मनामध्ये धराल, ती इच्छा हा भागवत पूर्ण करतो. तो एक प्रकारचा कल्पतरू आहे. निगम कल्प रास फलितम फलम. शिवाय काय आहे होते फल.